दोन संख्यांच्या वर्गातील फरक 100 आहे. पहा, दोन संख्यांच्या कशातला फरक? वर्गातील फरक दोन संख्यांच्या वर्गातील फरक 120 आहे. 120. दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग दुसऱ्या पाक आहे. लहान संख्येचा वर्ग दुसरं काय अट आहे बघा. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे. हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे. दुप्पटी इतका आहे. पहा, त्यांचं काय म्हणणं बघा. दोन संख्यांच्या वर्गातील फरक पहा, दोन संख्येच्या वर्गातील फरक 120 आहे आणि लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे. फक्त दुप्पटी इतका आहे, वर्गाच्या वगैरे नाही, नुसतं दुप्पटी इतका आहे. त्या संख्या कोणत्या? आपण स्टार्टला असं करायचं. त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या x मानू. कोणत्या मानायची? x मानू व लहान संख्या y मानू. पहा, त्या ज्या दोन संख्या आहेत ना, त्यातली मोठी संख्या आपण x मानू आणि लहान संख्या y मानू. म्हणून पहिल्या अटीनुसार अट पहिले काय बरोबर आहे? त्या दोन संख्यांच्या वर्गातील फरक हा 120 आहे. म्हणजे x आणि y मधला फरक नाही. त्या दोन संख्यांच्या वर्गातील फरक, मोठी संख्या कोणती? x आहे, लहान संख्या y आहे. त्या संख्यातला फरक म्हणजे x चा वर्ग वजा y वर्ग. पहा, त्या दोन संख्यांच्या वर्गातला फरक 120 आहे. वर्गातला म्हणजे x वर्ग वजा y वर्ग बरोबर 120. याला म्हणून समीकरण नंबर 1. दुसरं गाठ कोणते बघा बरे. लहान संख्येचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? y चा वर्ग. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटीत काय आहे? पहा, दुसऱ्या अटीनुसार पहा. दुसऱ्या अट पहा महत्वाची. दुसऱ्या अटीमध्ये काय म्हटलेलं आहे की लहान संख्येचा वर्ग, लहान संख्या y मानली आपण, तिचा वर्ग म्हणजे y चा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटीत काय आहे? म्हणजे y चा वर्ग बरोबर काय आहे? 2x आहे. याला आपण समीकरण 2 म्हणू. मग आपण असं म्हणू 1 व 2 वरून. आता पहा बरे, x वर्ग वजा y वर्ग 120. y वर्गाची किंमत किती आहे? 2x आहे. मग आपण काय करू शकतो? हा y वर्ग काढायचा. पहा नीट. समीकरण हे कोणतं आहे? x वर्ग वजा y वर्ग बरोबर 120. स्वतः y वर्ग काय आहे? 2x आहे. मग या समीकरणातला y वर्ग काढायचा, तिथं आपण 2x लिहायचं. 1 व 2 वरून कसं होईल? x वर्ग वजा 2x. y चा वर्ग काढला, 2x भरला बरोबर 120. पहा, समीकरण पाहता राहिलं वर्ग समीकरण. x वर्ग वजा 2x, कारण y वर्गाची किंमत काय? 2x. y वर्गाची किंमत 2x आहे. मग y वर्ग काढला, तिथं आपण 2x भरला. मग आता पहा कसं होईल पुढे. x वर्ग वजा 2x वजा 120 बरोबर 0. पलीकडचे 120 अधिक आहेत, अलीकडे आले वजा होणार. आता पहा, येथे बघा बरे, शेवट चिन्ह वजा आहे. आपला नेम काय आहे? शेवट चिन्ह वजा असेल तर दोन संख्यांची वजाबाकी 2 पाहिजे. काय पाहिजे? 2 वजाबाकी. दोन संख्यांची वजाबाकी 2 गुणाकार 120 वजाबाकी 2 गुणाकार 120 वजाबाकी 2 आहे का नाही?
स्टार्टला कोणत्या दोन संख्या घ्या, कोणत्याही दोन संख्या घ्या ज्यांची वजाबाकी 2 येईल. सोप्या सोप्या समजा 5 आणि 3 कोणतेही घ्या, वजाबाकी 2 पाहिजे फक्त. 5 आणि 3 ची वजाबाकी 2 आहे आणि 5 त्रिक 15. 15 गुणाकार आला. आपल्याला किती गुणाकार पाहिजे? 120 पाहिजे. ह्या संख्या उपयोगाच्या नाहीत, वाढवा पाहिजे. आता ह्या थोड्या वाढवल्या, हीच 5 करू, हे दोन्ही वाढवली, 7 केली, 7 5 35. आपल्याला किती पाहिजे? 120 पाहिजे. अजून वाढवू, थोडी वाढवली, 4 वाढवली, ही 4 वाढवली, 11 आणि 4 11 आणि 9 यांची वजाबाकी 2 आहे. 11 9 गेले, 2 राहिले, 11 9 99, गुणाकार 99 आला. आपल्याला किती पाहिजे? 120 पाहिजे. थोडी वाढवू आपण अजून, हे 10 करू, हे 12 करू, 12 10 20. उत्तर काय आलं? 12 आणि 10 आलं. 12 आणि 10 ची वजाबाकी 2 आहे. 12 आणि 10 चा गुणाकार 120 आहे. उत्तर आलं 12 आणि 10. मग आता पहा, 12 आणि 10 यांना चिन्ह असे मांडायची. 12 आणि 10 ला चिन्ह असे मांडायची की उत्तर -2 पाहिजे. तुम्ही जर असं मांडलं -12 -10 तर याचं उत्तर होणार आहे -22. इथं -22 आहे का? नाही. मग चिन्ह कसं मांडलं पाहिजे? -12 अधिक 10. 12 वजा पाहिजे, 10 अधिक पाहिजेत, वेगवेगळे चिन्ह आहे, मग त्यांची वजाबाकी होणार. आणि चिन्ह मोठ्याचं म्हणजे -2 आहे, त्याला चिन्ह वजा आहे, याचं पण उत्तर -2 येणार आहे. -12 अधिक 10. मग असं मांडायचं, x वर्ग वजा 12x अधिक 10x वजा 120 बरोबर 0. ह्या दोघांचा गट, ह्या दोघांचा गट. x बाहेर काढला, x वजा 12 अधिक 10 बाहेर काढले, x वजा 12 बरोबर 0. आता पहा, डबल कंस एकत्र मांडायचा, राहिल एकत्र मांडायचं. x वजा 12 दुसऱ्या कंसात x अधिक 10 बरोबर 0. डबल कंस एकत्र आला, राहिल एकत्र आलं. पुढे पहा बरं आता, x वजा 12 बरोबर 0 किंवा x अधिक 10 बरोबर 0. म्हणून x म्हणजे आले 12 किंवा x म्हणजे किती आले? वजा 10. 10 अधिक आहे, तिकडे कसा होईल? वजा होईल. 12 आले, x ची किंमत काय आली? 12 आली. पहा, त्या संख्या कोणत्या आल्या पहा बरं आता. मोठी संख्या कोणती? 12 आहे. मग लिहायचं x बरोबर 12. म्हणून मोठी संख्या बरोबर 12. लहान संख्या बरोबर. आता आपल्या करायचं आहे लहान संख्या काढायची. तर उत्तर सूत्र कोणतं भरायचं बघा, x वर्ग वजा किंवा y वर्ग बरोबर 2x होईल. y वर्ग म्हणजे लहान संख्या, 2x आहे. लहान संख्या आली, लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या दुपटी एवढी आहे. म्हणजे लहान संख्या कोणती आली? y चा वर्ग बरोबर 2x. म्हणून y वरची किंमत आली 2 गुणिले 12, म्हणजे y वरची किंमत आली 24. म्हणून y ची किंमत आली अधिक वजा वर्गमुळात 24. ही कोणती आली? लहान संख्या आली. अधिक वजा वर्गमुळात 24. इथं आपण धन संख्या घ्यायची, म्हणून लिहायचं y बरोबर वर्गमुळात 24. आपण याची फोड करू शकतो. याची फोड केल्यावर कसे होईल? 6 चौक 24 म्हणजे 2 वर्गमुळात 6 होईल. मोठी संख्या आली 12, लहान संख्या कोणती आली? 2 वर्गमुळात 6 आली. पहा, मोठी संख्या 12, लहान संख्या 2 वर्गमुळात 6. पहा बरं आता, मोठी संख्या मोठ्या संख्येचा लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पट एवढा आहे, याचा वर्ग केला, उत्तर हे जाणार 24. लहान संख्या 12 आहे, त्याची ही दुप्पट आहे. बरोबर. संख्या कोणत्या आल्या? 12 त्या संख्या बरोबर 12 व 2 वर्गमुळात 6 आल्या. मोठी संख्या 12, लहान संख्या आली 2 वर्गमुळात 6. यांच्या आपण वर्गांची जर वजा काढली, बघा 12 चा वर्ग 144 वजा याचा केला वर्ग, 2 चा वर्ग 4 वर्गमुळात 6 चा वर्ग 6, 6 चौक 24. उत्तर किती येतं बघा? 120 येतं. त्यांची पहिली अट तेच आहे, कोणती? की 2 संख्येच्या वर्गातला फरक 120 आहे. आणि मोठी संख्या लहान संख्या कोणती? y. ही संख्या मोठ्या लहान संख्येचा वर्ग, हिचा वर्ग
मोठ्या संख्येचे दुप्पट एवढं आहे, याचा वर्ग 24 आहे, ह्याची दुप्पट 24च येणार, त्यामुळे उत्तर हे आले 12 व 2 वर्गमुळात 6 आले. अशा प्रकारे हे गणित नंबर होते 12 नंबरचे गणित होते.